वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्री कृष्ण। आज 5 डिसेंबर गुरुवार, गुरूंची आराधना करायचा दिवस आहे। आज मार्गशीर्षातला गुरुवार आहे। बरेच जण देवीची उपासना करतात, तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा। आणि आपण आता नृगराजाची कथा पाहणार आहोत। वेगवेगळ्या कथा या भागवतामध्ये येत आहेत। आता सध्या खरं दत्ताचं हे चालू आहे, दत्त आणि मल्हारी मार्तंड। उद्या चंपाषष्ठी आहे, बघूया त्यावेळेला त्याच्याबद्दल थोडंसं काही माहिती सांगूया। आता हा नृगराजा जो आहे त्याच्याबद्दल काय सांगतायत, तर शुक महाराज परीक्षितांना सांगतात की एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी एका उपवनात गेले होते। तिथं पुष्कळ वेळपर्यंत खूप खेळ खेळल्यानं त्यांना तहान लागली आणि तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घ्यायला लागले। तर त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला। आणि तो प्राणी म्हणजे काय होतं, तर पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता। त्याला बघून ते आश्चर्यचकित झाले। त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला लागले। पण ती मुलं जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोरानं ओढून बांधून काढू शकली नाहीत, तेव्हा कुतूहलानं जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली। तर हे काहीतरी अद्भुत असतंच नेहमी। मग जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान त्या विहिरीपाशी आले। त्या सरड्याला पाहून त्यांनी आपल्या डाव्या हातानं सहज त्याला अलगद बाहेर काढलं। आता दोघांची शक्तीतला फरक बघा। त्या 5-6 जणांनी प्रयत्न केला तरी त्याला काही करता आलं नाही आणि यांनी सहज डाव्या हाताने अलगद बाहेर काढलं। आता त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्यानं स्वतःचं रूप टाकून एका स्वर्गीय देवतेच्या रूपात तो प्रगट झालेला आणि त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्यासारखा होता। तप्त सुवर्ण कसं असतं, लाल 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 दिसतं तसं। आणि त्याच्या शरीरावर अद्भुत वस्त्र होती, फुलांचे हार वगैरे दिसायला लागले। म्हणजे सरड्याच्या रूपात असलेला आता वेगळ्या रूपामध्ये तो आलेला आहे, स्वर्गीय देवतेच्या रूपात दिसायला लागले। मग त्याला ती नृग म्हणजे सरड्याची योनी का प्राप्त झाली हे श्रीकृष्णांना माहिती आहे, पण तरीसुद्धा इतरांना माहीत व्हावं म्हणून त्यांनी त्याला विचारलं की अरे महाभागा, तू इतका रूपवान आहेस, तू कोण आहेस? आणि खात्रीनं तू कोणीतरी देवच असला पाहिजेस असं मला वाटते। तेव्हा कोणत्या कर्मामुळं तुला या योनीमध्ये यावं लागलं आणि तुझी अशी दशा होणं खरं योग्य नव्हतं। आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो आणि तो आम्हाला सांगणं तुला योग्य वाटत असेल तर सांग, आग्रह नाही करत, सांगच असं म्हणत नाहीत। मग आता शुक जेव्हा म्हणतात त्याच्यावर की अनंतमूर्ती श्रीकृष्णांनी राजाला असं विचारलं तेव्हा त्यांना आपला सूर्यासारखा तेजस्वी मुकुट भगवंताच्या चरणावर टेकून त्यांना प्रणाम करून म्हटलेलं आहे
तसा तो विनयशील आहे अगदी. तर तो नृग म्हणतो की प्रभो, मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे. आणि जर एखाद्यानं आपल्यासमोर दानशूर पुरुषांचा उल्लेख केलेला असेल तर त्यावेळी माझं नावही आपल्या कानावर आलं असेल. तो अतिशय दानशूर होता. तो प्रभूला सांगतोय, भगवंताला सांगतोय की हे प्रभो, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही. म्हणून आपल्याला अज्ञात असं काहीच नाही. तोही तो ओळखतोय की हे भगवंतांना सगळं माहिती आहे, माझ्याकडून फक्त काढून घेत आहेत. म्हणून आपल्याला अज्ञात असं काय असणार. असं असूनही आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी आता सगळं सांगतो. नृगो नाम नरेंद्रोहम अहम इक्ष्वाकुनंदन प्रभो दानिष्वाख्यायमानेषु यदि ते कर्णमस्पृशम. आत्ता जे सांगितलं ते की जर तुम्ही ऐकलं असेल तर मी दानशूरांमधला एक श्रेष्ठ होतो. तर पृथ्वीवर जेवढे म्हणून धुळीचे कण असतील, आता त्यांची भाषा बघा, आणि आकाशात जेवढे म्हणून तारे असतील आणि पावसाळ्यात जेवढ्या धारा वाहत असतील पाण्याच्या, तितक्या गायी मी दान केलेत. आता मोजमाप करता येईल का हो? पृथ्वीवरचे मातीचे कण मोजता येतील, आकाशातले तारे मोजता येतील, पावसाच्या धारा मोजता येतील. याचाच अर्थ त्याला सांगायचं आहे की मी असंख्य अगणित अशा गायी दान केलेल्या. बरं, त्या गायी जसं त्या उद्दालक मुनींनी भाकड गायी पण द्यायला लागले होते, कठोपनिषदामधलं आपल्याला माहिती आहे. तसा हा सांगतो मी तशा काही गायी दिलेल्या नाही आहेत. तर अत्यंत तरुण, दुधाळ, साध्या, सुंदर, सुलक्षणी आणि कपिला गायी सगळ्या होत्या. कपिल रंग आपल्याला माहिती आहे, तांबूस रंग जो गायीचा. आणि न्यायार्जित धनानं मी सगळं ते दिलेलं होतं. सगळ्यांना वासरं होती, त्यांची शिंग सोन्यानं मढवलेली होती, खूप चांदीनं रेशमी वस्त्र, हार आणि दागिन्यांनी त्यांना सजवलेलं होतं. अशा गायी मी दान दिल्या होत्या. मग श्रेष्ठ ब्राह्मण कुमार, सद्गुणी, शीलसंपन्न, कुटुंब पोषणास असमर्थ, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी, शिष्यांना विद्यादान करणारे, कोणाकोणाला दिल्या ते सांगतायत, चारित्र्य संपन्न आणि असे तरुण जे होते त्यांना मी वस्त्र अलंकार देऊन गायींचं दान करायचं. फक्त गायी दान नाही घ्यायच्या, तसं आधी त्या ब्राह्मणांचा सन्मान करायचा, सत्कार करायचा, हार सोन्याचे दागिने वगैरे द्यायचेत आणि मग अलंकार देऊन वस्त्र देऊन त्यांना त्या गायी दान करायच्या. पूर्वीच्या काळी गायी दान, गोदानाला फार महत्त्व होतं. आता सुद्धा काय करतात बघा, लग्नाच्या वेळेला किंवा अन्य कुठल्याही आपल्या काही यज्ञ असतात त्यावेळेला गोदान म्हणतात. मग आता आपल्याला काही खऱ्या गायी देणं आजकाल कोणाला परवडत नाही. खरं म्हणजे आपल्याकडं असते तेवढी काही अगदी परिस्थिती सगळ्यांची वाईट असते असं नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी सुद्धा कुठं अशा गायी दान केलेल्या फारशा आपल्याला दिल्या तरी त्या भाकड बिकड देत असतात. मग ते एवढीशी मूर्ती सोन्या चांदीची वगैरे हल्ली देतात. तर तो सांगतोय की सगळ्यांना मी दान करायचो आणि माझ्या पुष्कळ गायी, जमीन, सोनं, घर, घोडे, हत्ती, दासींसह कन्या, तिळांचे पर्वत, चांदी, अंथरुणं, वस्त्र, रत्न, गृहसामग्री आणि रथ इत्यादी सगळ्यांचं मी दान केलं. अनेक यज्ञ केले, पुष्कळशा विहिरी, तलाव बांधल्या. थोडंसं अहिल्याबाईंची आठवण यायला लागली की त्यांनी अशी कुठली अपेक्षा नव्हती केलेली. त्यांनी सगळं दान केलं, दान आणि किती समाजोपयोगी कामं केलेली आहेत. पण एके दिवशी काय झालं, आता एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं, काही खूप छान आहे. एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची गाय चुकली होती आणि ती चुकलेली माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली. याची त्यांना कल्पना नाही की दुसऱ्यांची गाय आपल्यात येऊन थांबली, हे त्याला माहितीच नव्हतं. आणि ती गाय नकळत दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली गेली. कसा योगायोग असतो बघा, हे नकळत सारे घडले. आता जेव्हा ती गाय घेऊन तो ब्राह्मण चालला होता तेव्हा त्या गायीचा जो मूळ मालक आहे तो त्याला म्हणतो, अरे ही गाय माझी आहे. हा म्हणतो ही माझी आहे, मला ही दान मिळालेली आहे, कारण नृगराजांनी दिलेली आहे. म्हणजे राजा तर काही
खोटं दान करणार नाही. आणि मग ते दोघं ब्राह्मण आपापसात वाद करत भांडण करत आपलंच म्हणणं खरं आहे हे पटवण्यासाठी माझ्याकडे आले. एक जण म्हणाला, ही गाय आपण मला दिली आहे. दुसरा म्हणतो, असं असेल तर तू माझ्या गायीची चोरी केली आहेस. हे ऐकून माझं चित्त गोंधळून गेलं. आता राजा कशाला चोरी करेल. पण आता हा धर्मसंकटात सापडला आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेनं म्हणाला की हिच्या बदल्यात मी आपणास 1,00,000 उत्तम गायी देईन. आपण ही गाय मला परत द्या. मी आपला सेवक आहे. नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडलाय. आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा. तो म्हणतो की राजन, मी हिच्या बदल्यात काहीही घेणार नाही असं म्हणून गायीचा मूळ मालक निघून गेला. तीच पाहिजे त्याला, तिच्या बदल्यात दुसरं काही नको. आणि तू हिच्या बदल्यात 1,00,000च काय 10,000 गायी जरी आणखीन जास्त दिल्यास तरी मला नको असं म्हणून दुसराही ब्राह्मण निघून गेला. आता देवादिदेश जगदीश्वराला तो म्हणतोय की आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूतांनी मला यमपुरीला नेलं आणि तिथं यमराजानं मला विचारलं की तू अगोदर आपल्या पापाचं फळ भोगू इच्छितोस की पुण्याचं. आता हे पापच घडलं ना. तू केलेलं दान आणि धर्म याचं फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे की ज्याला तोड नाही. पण मी यमराजाला म्हटलं की देवा, मी अगोदर पापाचं फळ भोगू इच्छितो. आणि त्याच क्षणी यमराज म्हणाला, पड जा. म्हणून तो पडला. असं म्हणताच मी तिथून खाली पडत असतानाच पाहिलं की आपण सरडा झालेलो आहे. किती म्हणजे ह्या नरकाच्या ज्या कल्पना आहेत ह्या किती समजून घेण्यासारख्या आहेत की नकळत घडलंय. मुद्दामून तर त्यांनी चोरलेली नाही, मुद्दामून एकाची घेऊन दुसऱ्याला दिलेली नाही, तरी सुद्धा एवढं पाप की तू नरकात पडणार. मग आधी पाप काय लागलं आणि त्याचं प्रायश्चित्त काय, तर तो सरडा झाला. म्हणून तो म्हणतो की हे प्रभो, मी ब्राह्मणांचा सेवक, दानशूर आणि आपलाही भक्त होतो. आपलं दर्शन व्हावं अशी माझी उत्कट इच्छा होती. आपल्या कृपेनंच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झालेली नाही. आपण परमात्मा आहात, शुद्ध अंतःकरणाचे योगेश्वर. उपनिषदांच्या दृष्टीनं स्वतःच्या हृदयात आपले ध्यान करत असतात. आणि हे इंद्रियातीत परमात्मन, सरडा होण्याच्या मोठ्या दुःखामुळे मी विवेकहीन झालो. असं असताना सुद्धा आपलं दर्शन मला साक्षात घडलं. तेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते तेव्हाच आपलं दर्शन होतं. तेव्हा हे देवदेवा, पुरुषोत्तमा, गोविंदा, हे अविनाशी अच्युता, पवित्र कीर्ते, हे नारायणा, हे ऋषिकेशा, हे प्रभो, मी आता देवलोकी चाललो. आपण मला अनुमती द्यावी. म्हणजे तेवढाच त्याचा स्पर्श व्हायचा होता. मी कुठेही असलो तरी माझं चित्त नेहमी आपल्या चरणकमलावरच स्थिर असावं. हे विश्वनाथा, अनंत शक्ती, परब्रह्मस्वरूप, अशा आपणाला मी नमस्कार करतो. हे वासुदेवा, हे श्रीकृष्णा, हे योगेश्वरा, मी आपणास नमस्कार करत आहे. किती वेळा किती परीनं तो करतो बघा. नमस्ते सर्वभावाय ब्रह्मणे अनंतशक्तये कृष्णाय वासुदेवाय योगानां पतये नमः. हा योगेश्वर आहे ना. असं म्हणून त्यानं नृगानं भगवंताला प्रदक्षिणा घातली. आपल्या मुकुटानं त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन सर्वजण पाहत असतानाच तो श्रेष्ठ विमानात बसून गेला. पण एवढा काही काळ का होईना त्या सरड्याच्या जन्माला येऊन त्या विहिरीमध्ये त्याला पडावं लागलं. एवढा दानशूर, आणि आपण काय गप्पा मारतो, मी याला एवढं दिलं, मी त्याला अमक्याचं अमकं केलं, हे तर करून आपण करून सगळं केलेलं घालवत असतो आपण बोलून. तर ब्राह्मणांना देव मानणारे, धर्माचा आधार असलेले देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपदेश करण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना सांगतात. काय सांगतात की हे लोक, जे लोक अग्नीसारखे तेजस्वी असतात, ते सुद्धा ब्राह्मणांचं अल्पसं सुद्धा धन हिरावून घेऊन पचवू शकत नाहीत. तर मग स्वतःला लोकांचे स्वामी समजणारे राजे ते कसं पचवू शकतील. मी हालाहल विषाला विष मानत नाही, कारण त्याच्यावर उपाय आहे.
पण ब्राह्मणाचं धनच महान विष आहे आणि ते पचवण्याचा पृथ्वीवर कोणताही उपाय नाही. विष केवळ खाणाऱ्याचेच प्राण घेते, आग पाण्यानं विझवली जाते, पण ब्राह्मणांच्या धनरूप अग्नीपासून जी आग उत्पन्न होते ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते. किती सुंदर सांगितले बघा. जर ब्राह्मणाच्या पूर्ण संमतीशिवाय त्याचं धन उपभोगलं तर ते 3 पिढ्यांना नष्ट करतं, आणि जर बळजबरीनं त्याचा उपभोग घेतला तर त्यामुळं भोगणाऱ्याच्या पूर्वजांच्या 10 पिढ्या आणि भविष्यातील 10 पिढ्या नष्ट होतात. आता ह्या पापपुण्याच्या सगळ्या कल्पना आहेत असं मानायला कारण नाही, असं मानता कामा नये. किती आचाराला महत्त्व दिलेलं आहे बघा ह्या सगळ्या ग्रंथांनी, आपल्या पुराणांनी. आणि जे मूर्ख राजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून, आताच्या काळातलं बघा तुम्ही, आता आपण 70 वर्षाचा ज्यांनी काळ अनुभवलेला आहे, जे म्हातारे गृहस्थ आहेत 50-100च्या जवळ आलेले, ते आपल्याला सगळं सांगू शकतील की ज्यांनी या राजलक्ष्मीमुळं संपत्तीमुळं आंधळे होऊन ब्राह्मणांचं धन हिरावून घेतलेलं असतं किंवा घेऊ इच्छितात, ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात. आपल्याला आत्ता कळत नाही की मला पुढं नरकात काय यातना भोगायला, स्वतःला अधःपतनाच्या किती खोल खड्ड्यात पडावं लागल हे ते पाहत नाहीत. पण ज्या उदार हृदय कुटुंबवत्सल ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं जातं, त्यांच्या रडण्यानं पडणाऱ्या त्यांच्या अश्रूच्या थेंबांनी जमिनीवरील जितके धुलीकण ओले होत असतील, भिजतात, तितक्या वर्षपर्यंत ब्राह्मणाचं धन हिरावून घेणाऱ्या उच्छृंखल राजांना आणि त्यांच्या वंशजांना कुंभीपाक नरकात पडावं लागतं. जो माणूस आपण किंवा दुसऱ्यांनी ब्राह्मणाला दिलेली वृत्ती हिरावून घेतो तो 60,000 वर्ष विष्ठेतील किडा होतो. बघा, म्हणून मला असं वाटतं की ब्राह्मणांचं धन नजर चुकीनं सुद्धा माझ्या खजिन्यात येऊ नये. सगळ्यांना त्यांनी समजावून दिले. कारण जे लोक ब्राह्मणांच्या धनाची इच्छा करतात ते या जन्मामध्ये अल्पायुषी, शत्रूंकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात. तसंच मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्याला त्रास देणारे सापच होतात. म्हणजे त्यांना मृत्यूनंतर हे असं काहीतरी सरडा साप हीच योनी मिळते आणि दुसऱ्याला त्रास देणारेच ते होतात. म्हणून माझ्या आप्तांनो, ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरीसुद्धा त्यांचा द्वेष करू नका. त्यांनी जरी मारलं किंवा पुष्कळसे शिव्याशाप दिले तरी तुम्ही त्यांना नेहमी नमस्कारच करा. आपण ज्ञानेश्वरी वाचतो आहोत, ज्ञानदेवांचं चरित्र आपल्याला जेवढं समजेल तेवढं आपण समजून घेतो. किती त्यांना त्रास दिलेला आहे ब्राह्मणांनी, सगळ्या शास्त्रींनी, सगळ्यांनी, पण त्यांनी कधीही कुणाला तोंडवर करून काहीही बोलले नाहीत, कधीही उलट शब्द केला नाही. आणि मी जसं सावध होऊन वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो त्याचप्रमाणे तुम्हीही करा. जे असं करणार नाहीत त्यांना मी शिक्षा करीन. नकळतही ब्राह्मणाचे हिरावून घेतलेलं धन हिरावून घेणाऱ्याचा अधपात करतं, जसं ब्राह्मणाच्या गायीनं राजा नृगाला सरडा केलं. सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकावासियांना अशा प्रकारे उपदेश केले आणि ते आपल्या महालात निघून गेले. छोटे छोटे प्रसंग आहेत, बघितले तर ही 2-3 मिनटं पुरणारी गोष्ट आहे जर सांगितली फास्टमध्ये तर. पण याच्या मागचा उद्देश, त्याच्या मागे आपल्या आचरणाला मिळालेला संदेश हा आपण लक्षात ठेवायचा. आणि हा नृगराजा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता, पण त्यालासुद्धा एवढ्या यक्कशीत सरड्याचा जन्म मिळाला आणि तेही एका विहिरीमध्ये पडून राहावं लागलं. नकळत झालेली चूक काय करणार. आता पुढं आता बलराम हे व्रज म्हणजे पुन्हा गोकुळात जाणार आहेत, तर त्यांचा एक किस्सा आता या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे.
खूप दिवस झाले ना तिकडून येऊन आता इकडे मथुरेत राहिले. नंतर हे सगळे एक एक प्रसंग घडत आहेत. तर ते व्रजवासी म्हणजे आता त्या बलरामांना व्रजाकडे जायची उत्कंठा लागली होती, इच्छा निर्माण झाली होती. आणि म्हणून ते रथावर स्वार होऊन नंद गोकुळात गेले. इकडे व्रजवासी गोपीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसापासून उत्सुक होत्या. आणि ते आल्याचं पाहताच त्यांना सगळ्यांना कडकडून मिठ्या मारल्यात, आलिंगन दिलं. बलरामांनी मातापित्यांना नमस्कार केला आणि त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचं म्हणजे मातापित्यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचं स्वागत केलं. आता बलराम त्याला ते म्हणत आहेत की अरे जगदीश्वर, असा तुझा धाकटा भाऊ श्रीकृष्णासह नेहमी आमचं रक्षण करीत राहा तू आणि हे असं म्हणून त्यांना मांडीवर घेऊन आलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रूंनी भिजवले. श्रीकृष्ण आलेले नाहीत, बलरामाला एकट्यालाच यावंसं वाटले. मग ज्येष्ठ गोपांना बलरामांनी आणि कनिष्ठ गोपांनी बलरामांना नमस्कार केला. आपल्याकडे पद्धत असते, आपल्यापेक्षा ज्येष्ठांना आपण करायचा आणि आपल्यापेक्षा लहान असतील त्यांनी आपल्याला करायचं. हा सुद्धा एक छोटासा उपचार आहे, छोटासा आचार आहे. पण हा या कृतीतनं सांगायचे. नुसतं तुम्ही सांगून उपयोग नाही. अरे कुणी आपल्याकडं आलं मोठं माणूस तर त्याला नमस्कार करावा, नाही. ते मोठं माणूस आपल्यापेक्षा मोठा असेल आणि आपण त्याच्यापुढे नतमस्तक झालो की लहान मुलं आपोआप नतमस्तक होतात. हे आपल्याला याच्यातनं समजून घ्यायचं. मग काही गोपालांच्या जवळ जाऊन कोणाशी हस्तांदोलन केलं, कुणाला खूप हसवलं. बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले. तेव्हा सगळे गोपाळ त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी श्रीकृष्णांसाठी सर्व विषयांचा त्याग केला होता. बलरामांनी जेव्हा त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या घरच्यांसंबंधी चौकशी केली तेव्हा त्यांनी प्रेमानं सद्गदित होऊन अगदी म्हणजे कंठ दाटून आलेल्या वाणीनं ते सांगतात की आमची तुम्हाला कधी आठवण येते का? सगळे बांधव खुशाल आहेत ना? तुम्ही बायका मुलांबरोबर राहत असता तर आमची तुम्हाला आठवण येते का? आणि पापी कंसाला आपण मारलं, आपल्या आप्तेष्टांना मोठ्या संकटातनं वाचवलं, हे चांगलं झालं. आपण आणखीही पुष्कळ शत्रूंना मारलं आणि किंवा काहींना जिंकून घेतलं. अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन आपण राहत आहात, हेही उत्तम झालं. आता बलरामाच्या दर्शनानं सगळ्या गोपींना सुद्धा आनंद झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हसत हसत त्याला विचारलं, बलरामा, शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना? आता ते शहरात गेलेत, हे आपलं खेडं, म्हणून कसे प्रश्न विचारतात बघा. कच्चिदास्ते सुखम कृष्ण पुर स्त्रीजन वल्लभ. हा पुर म्हणजे मोठं नगर. तर ते आहेत ना, असे खुश आहेत ना, आणि त्यांना आमची आठवण येते का? ते खुशाल आहेत ना? आपल्या बांधवांची मातापित्यांची त्यांना कधी आठवण येते का? आपण असाच प्रश्न विचारतो. कुणाचा फोन खूप वर्षांनी खूप दिवसांनी आला की आपण म्हणतो, वा आमची तुम्हाला आठवण आली वाटतं. ते म्हणतात, अहो रोजच येते हो, पण बोलणं होत नाही. तसं आता हे प्रत्यक्षातलं चाललेलं आहे. आणि आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा तरी येणार का? पराक्रमी श्रीकृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण येते का? आपल्या माणसांना सोडणं किती कठीण असतं, तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमचे आई वडील ते सांगतायत आता. तर आपल्या माणसांना सोडणं किती कठीण असतं, तरीसुद्धा ते म्हणतात की आम्ही त्यांच्यासाठी आमचे आई वडील भाऊ पती पुत्र बहिणी सगळ्यांना सोडून दिलं. परंतु हे प्रभो, त्यांनी अगदी सहजपणे आमचं प्रेमाचं बंधन तोडून आम्हाला ते सोडून निघून गेले. त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर आम्ही भाबड्या स्त्रिया सगळ्या कसा बरं विश्वास ठेवणार नाही? असं एकदम ते आम्हाला सोडून निघून गेले. त्या सगळ्याच गोपींना खूपच त्रास किंवा खूपच वाईट वाटलेलं असतं. आता एक गोपी म्हणते, आम्ही तर अडाणीच,
आमचं जाऊ द्या, पण शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतघ्न श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशा बरं फसतील. म्हणजे त्यांनी त्याला फार कृतघ्नच करून टाकले. दुसरी गोपी म्हणते, अगं का नाही फसणार, ते गोड गोड बोलण्यात मोठे पटाईत आहेत. शिवाय त्यांचे ते सुंदर स्मितहास्ययुक्त पानं यामुळे शहरातील स्त्रियासुद्धा प्रेमाने त्यांना वश होऊन स्वतःला विसरून व्याकुळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतील. सगळं आपापसातलंच आपलं थिंकिंग जे असतं ना, ते सगळं व्यक्त करतायत. तिसरी म्हणती, हो गोपींनो, त्यांच्याजवळ कशाला बोलता, दुसरा एखादा विषय काढा. त्यांच्याचबद्दल काय सारखं तेच तेच बोलताय. जर त्या निर्दयाचा वेळ आमच्याखेरीज जात असेल तर आमचाही वेळ त्याच्यासारखा का जाऊ नये. म्हणजे आपला वेळ जात नाही आहे, पण आपण घालवायला पाहिजे असं ते आता परत म्हणतायत. आता पुन्हा गोपी भगवंताचं, श्रीकृष्णाचं हसणं, बोलणं, पाहणं, चालणं इत्यादी सगळं आठवून 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 रडायला लागले. खरं म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं भेटायला असं त्यांना वाटत असतं. आणि निरनिराळ्या प्रकारे समजूत काढूनसुद्धा बलरामांनी श्रीकृष्णाचे संदेश सांगून गोपींचं सांत्वन केलं. आता ते श्रीकृष्णाचा संदेश सांगतात. आता त्यांनी 2 महिने तिथं राहिलेत. रात्री रात्री गोपींबरोबर गप्पा मारून राहून त्यांचं प्रेम वृद्धिंगत करत चैत्र वैशाख असे 2 महिने त्यांनी तिथं घालवले. मग आता चैत्र वैशाख म्हणजे वसंत ऋतू, सगळीकडून फुलांचा सुगंध यायचा, चंद्राचं चांदणं छान असायचं आणि ते चांदणं अगदी शुभ्र सगळं असं अनुभवत गोपींसह त्या यमुनेच्या काठावरच त्यांनी वेळ घालवला. आता वरुणाची जी कन्या आहे वारुणी, ती तिथे त्याला पाठवली होती. ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधानं सगळं वन सुगंधित करायचे. किंवा त्या मधुधारेचा सुगंध वायूनं बलरामांना भेट म्हणून दिला. सुगंधानं आकृष्ट होऊन बलराम गोपींना घेऊन तिथं पोहोचले आणि त्यांच्यासह ती वारुणी किंवा ती मधू, काय म्हटलं त्यांनी, मधुधारा, तर ती प्राशन केलेली आहे. आणि मग सगळ्या गोपी अशा चारी बाजूनी त्याच्या कोंडाळ करून उभ्या राहिलेल्या आहेत आणि भगवंताच्या चरित्राचं गायन करत होत्या. अगदी त्यांचे डोळे मादक दिसत होते. आता यांनी सुद्धा बलरामांनी वैजयंती माळ घातलेली आहे. त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होतं, मुखकमलावर स्मित होतं, त्यांच्या अंगावर घामाचे थेंब आले, ते दवबिंदूसारखे दिसत होते. जलक्रीडा करण्यासाठी सर्वशक्तिमान बलरामांनी यमुना नदीला बोलावलेलं आहे आणि ते वारुणीच्या नशेत आहेत असं पाहून यमुना नदी काही तिथं आली नाही बरं का. तिनं आपले म्हणणे मानले नाही म्हणून बलरामांनी क्रोधाने आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतलं आणि तिला म्हणतात, हे पापिणी, तू बोलावून सुद्धा माझा अपमान करून इकडे आली नाहीस. आता मी नांगराच्या टोकानं स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे करतो. एवढा तो पण रागीट होता बरं का. मग आता बलरामांनी जेव्हा यमुनेला असं फटकारलं तेव्हा आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन बलरामाच्या चरणावर तिनं लोटांगण घातलं आणि ती त्यांची प्रार्थना करायला लागली की, अरे रामा, अरे रामा, अरे रामा महाबाहो, अगं रे जगतपते, ज्यांचा अंश असलेला शेष हे सगळं जग धारण करतो, त्या आपला पराक्रम माझ्या लक्षात आला नाही. हे सर्वस्वरूप भक्त वत्सल भगवन, आपण परम ऐश्वर्यशाली आहात. आपलं खरं रूप न जाणल्यामुळं माझ्याकडून हा अपराध झाला. परम भावम भगवतो भगवान माम अजानतीम मोक्तुमर्हसी विश्वात्मन प्रपन्नाम भक्तवत्सल. तुम्ही भक्तवत्सल आहात, मी शरण आलेली आहे, तेव्हा मला सोडून द्या. आणि त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामांनी तिला सोडून दिलं. नंतर गजराज जसा हत्तीणीबरोबर क्रीडा करतो त्याप्रमाणे ते गोपींबरोबर सगळ्या जलक्रीडा करत राहिले आणि भरपूर क्रीडा केल्यानंतर, विहार केल्यानंतर यमुना नदीच्या बाहेर आले.
तेव्हा लक्ष्मीनं त्यांना निळी वस्त्र, बहुमोल अलंकार, सोन्याचा सुंदर हार दिला. मग बलरामांनी निळी वस्त्र परिधान केली, सोन्याचा हार गळ्यात घातला, अंगाला चंदन लावून सुंदर अलंकारांनी विभूषित होऊन ते ऐरावतासारखे शोभून दिसू लागले. आता हा एक प्रसंग आहे, पण मधली गॅप कधीतरी भरून काढायची असते. एकदम व्रजाला विसरून चालणार नाही आहे. तर व्रजाची पण यांच्या मनामध्ये सतत आठवण आहे. भगवंतही तिकडे, म्हणजे मागे मी त्या कीर्तनाच्या वेळेला सांगितलेलं होतं की असे सुन्न होऊन द्वारका नगरीत सगळं ऐश्वर्य असूनसुद्धा त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपटप गळत होते. तसंच त्याचीच अवस्था बलरामांची झालेली असणार. आणि मग दोघांनी ठरवलं असेल की चला निदान मी तरी जाऊन येतो, आणि म्हणून हा बलराम इकडे भेटायला आलेला. मग आता बलरामांनी ओढून आणलेली ही यमुना नदी अशीच वाहती आहे अजूनसुद्धा, आणि त्यामुळं अनंत शक्ती बलरामांच्या यशाचं ती गायन करत असते. आता या सगळ्या व्रजवासी गोपींनी त्यांचं माधुर्य, त्यांचं प्रेम ह्याच्यामुळं बलरामांचं चित्तसुद्धा अगदी मुग्ध झालं होतं. ते व्रजात विहार करत होते आणि पुष्कळ रात्री, एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या. बराच काळ त्यांनी तिथे छान आनंदात घालवलेला आहे. आणि थोडीशी जी उणीव वाटलेली होती यांच्या जीवनात सगळ्या व्रजवासियांच्या, ती त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण छोट्या छोट्या कथांमधून आणि छोट्या छोट्या आपल्याकडे सुद्धा बघा अशी फ्लाईंग व्हिजिट म्हणतात. इथं ह्यांनी फ्लाईंग नाही दिलेली, चांगला येऊन निवांत राहिला. पण अगदी जाता जाता जरी आपल्याकडं कोणी असं 5 मिनिट आलं आणि सहज म्हणलं की नाही हो, जाता जाता आम्ही ठरवलं होतंच की तुम्हाला भेटूनच जाणार, आणि काही काळ आपण त्यांच्याबरोबर असा आनंदात घालवतो, खाणं पिणं, गप्पा टप्पा, कुठंतरी विहार, फिरायला जाणं, तर हे सगळं केलं की माणसाचं मन पुन्हा एकदा उल्लसित होत असतं आणि पुन्हा आपण ताज्या दमानं किंवा नव्या दमानं पुढचं कार्य किंवा पुढचं आयुष्य हे घालवत असतो. आणि असे आपल्याला काही क्षण येतात की लहानपणी आपण ज्यांच्या सहवासात घालवलेले आहेत, किंवा आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील. आता आजच बघा 3 वाजता आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राचं एक वेगळं हे बघायला, अनुभवायला मिळणार आहे. सगळा शपथविधी ग्रहण समारंभ होणार आहे. आणि काल परवा कोणीतरी पाठवलं होतं की देवेंद्र फडणवीस हे, आणि टी व्हीवरही काल लावलेलं होतं की 6वीत असताना बॅकबेंचबरोबर बसत होते, मागच्या बाकावर बसत होते. तर कोणी सगळे म्हणतात ना की बॅकबेंचर्स म्हणजे अडाणीच असतात, बुद्धिमान नसतात. तर असं काही समजू नका. आणि त्यांच्या शाळेतल्या शिक्षिका किंवा मुख्याध्यापिका कोण होत्या ते कळलं नाही, पण त्या खूप आनंदानं सांगत होत्या की हाच तो देवेंद्र एवढा मुख्यमंत्री होईल, सगळ्या राज्याचा कारभार करील, असं कधी आम्हाला तेव्हा वाटलं नव्हतं. तर अशा गोष्टी घडत असतात आणि त्या पुन्हा आपल्याला उजाळा मिळतो. म्हणून पुन्हा ते त्या शाळेला भेट द्यायला गेले, पुन्हा त्या बाकावर बसले, त्या सगळ्यांना भेटले. त्यांना किती आनंद झाला असेल की अशी मोठी झाल्यानंतर ही मुलं, त्या शिक्षकांनाच खूप आनंद होत असतो. तसं ह्या गोपीनं सुद्धा आधी थोडंसं मन हे झालेलं असतं, काय म्हणू आपण, खट्टू झालेलं असतं की गेले तसे पुन्हा आलेच नाहीत, कुणी भेटायला आले नाहीत, काही नाही. बरं, पूर्वी काही फोन नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, मेसेज नव्हते, फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, काही नव्हतं. पण अंतर्मनानं एकमेकांना भेटण्याची पद्धत जी होती, की ती जी शक्ती होती ती मात्र सगळ्यांनी अनुभवली आणि त्याचा जो आनंद घेतलेला आहे तो अपरंपार होता. अशाच कथा आपल्याला थोडे दिवस अजून चालणार आहेत. बघूया आपण काही बदल करायचा असेल तर. आता पौंड्रक आणि काशीराज यांचा उद्धार आपण उद्या 66व्या सर्गामध्ये बघणार आहोत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांति. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी सकळ सेवुनी झाले जन सफळ. पहा पर्वणी आली यवनी किय घरिणी भवजल तरिणी ती पतिता. आरती करू भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता. मोक्ष तत्वता देहाता दे दाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसची चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा स्वदेवेना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ नाथ हि वदती. कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाळ कृष्ण भगवान की जय.